निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची यादी समोर आल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने देखील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। खरं तर बंडखोरी रोखण्यासाठी ही यादी लवकर जाहीर करण्यात आली नाही असंही सांगण्यात येते। आता अवघे उमेदवारी अर्ज करण्यासाठी 2 ते 3 दिवस राहिले असताना ही यादी समोर आली आहे। 2 दिवसांपूर्वी एबी फॉर्म रात्री संध्याकाळी अर्थात भाजपकडून एबी फॉर्म रविवारी संध्याकाळी रात्री उशिरा वाटप करण्यात आल्याचं सांगण्यात येते। ठाकरे गटाला सोडून तेजस्वी घोसाळकर यांनी भारतीय जनता पक्षात नुकताच प्रवेश केला होता आणि त्यांना आता भारतीय जनता पक्षाची जेव्हा पहिली यादी जाहीर झाली यामध्ये पहिलं नाव तेजस्वी घोसाळकर यांचं होतं। त्यांना दहिसर वॉर्ड क्रमांक 2 मधून उमेदवारी देण्यात आली आहे। उमेदवारी अर्ज त्यांनी भरला असून रॅली काढत त्यांनी शक्ती प्रदर्शनही केले। शिवाय भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांना वॉर्ड क्रमांक 7 मधून उमेदवारी देण्यात आली आहे। तसेच भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना वॉर्ड क्रमांक 135 मधून उमेदवारी देण्यात आली आहे। महायुतीकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असताना आघाडीमध्ये किंवा ठाकरे गट असो किंवा काँग्रेस वंचित एकत्र निवडणूक लढवणार असतानाही जागा वाटप मात्र अजून झाल्याचं पाहायला मिळत नाहीये आणि ज्याचा धक्का त्यांना येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच बसू शकतो।